आपल्या जगाला ऊर्जा देणारं एक काळं द्रव्य, क्रूड ऑइल. पण या एकाच द्रवातून इतक्या वेगवेगळ्या वस्तू कशा बनतात? हे सगळं सुरू होतं क्रूड ऑइलपासून. पण याचं रूपांतर पेट्रोल, डिझेल, अगदी प्लास्टिकमध्ये होतं कसं? चला उत्तर शोधूया. तर याचं उत्तर दडलंय या प्रचंड मोठ्या पेट्रोलियम रिफायनरीमध्ये. इथेच हा सगळा बदल घडतो. या रिफायनरीमध्ये क्रूड ऑइलवर मुळात 3 प्रक्रिया होतात. पहिली आहे विलगीकरण, म्हणजे सेपरेशन. पहिला टप्पा सेपरेशन. समजा एका मोठ्या बॉक्समधल्या वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपण वेगळ्या करतोय, तसंच काहीसं. ह्याची सुरुवात होते क्रूड ऑइलला प्रचंड गरम भट्ट्यांमधून नेऊन, ज्यामुळे त्याची वाफ आणि द्रव तयार होतो. हे गरम मिश्रण एका डिस्टिलेशन युनिटमध्ये जातं. मग वाफ आणि द्रव त्यांच्या बॉइलिंग पॉइंट्सनुसार वेगळे होतात. म्हणजे LPG सारखे हलके वायू टॉवरच्या सगळ्यात वर जमा होतात आणि डांबरासारखे जड घटक तळाशीच राहतात. पण फक्त सेपरेशन करून पेट्रोलसारखी मौल्यवान उत्पादनं पुरेशी मिळत नाहीत. आणि म्हणूनच येतो दुसरा टप्पा. आता पुढची पायरी. सेपरेशन फक्त रेणू वेगळे करतं, पण कन्व्हर्जन म्हणजे रूपांतरण रेणूंची रचनाच बदलतं. हे असं आहे, सेपरेशन म्हणजे फक्त लेगोचे तुकडे वेगळे करणं, तर कन्व्हर्जन म्हणजे ते तोडून काहीतरी नवीन बनवणं. आणि याचा परिणाम बघा. कन्व्हर्जनमुळे एका बॅरेलपैकी जवळपास 90% माल पेट्रोल किंवा डिझेल बनतो. याची एक मुख्य पद्धत म्हणजे कॅटॅलिटिक क्रॅकिंग. यात मोठ्या हायड्रोकार्बन चेन्सना तोडून पेट्रोलसाठी लहान चेन्स बनवतात. तर अल्कायलेशनसारख्या काही प्रक्रिया याच्या उलट काम करतात. त्या लहान रेणूंना जोडून मोठे रेणू तयार करतात. तर मुद्दा हा आहे की रिफायनरीमध्ये अशा अनेक कन्व्हर्जन युनिट्सचा वापर करून मौल्यवान उत्पादनं वाढवली जातात. सेपरेशन आणि कन्व्हर्जननंतर आता वेळ आहे या उत्पादनांना स्वच्छ करण्याची, म्हणजेच ट्रीटमेंटची. हायड्रो ट्रीटिंग खूप महत्वाचं आहे. यात हायड्रोजन वापरून सल्फरसारखी अशुद्धी काढली जाते, ज्यामुळे स्वच्छ इंधन मिळतं. आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मिरॉक्स प्रक्रिया, जी जेट इंधनामधनं सल्फर काढून त्याला स्वीटन करते. तर ह्या 3 टप्प्यांच्या प्रवासानंतर त्या एका बॅरल क्रूड ऑइलचं रूपांतर अनेक उत्पादनांमध्ये झालेलं असतं. सगळ्यात हलक्या गटात येतात LPG, प्रोपेन आणि आपल्या गाड्यांमध्ये वापरलं जाणारं पेट्रोल. मग मधल्या गटात येतं जेट आणि ट्रकना लागणारं इंधन, म्हणजे केरोसिन आणि डिझेल. आणि सगळ्यात जड घटकांमधून मिळतं रस्त्यांसाठी डांबर. इतकंच नाही तर प्लॅस्टिक बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही. रिफायनिंग एका कच्च्या मालापासून शेकडो गोष्टी बनवते. आता प्रश्न हा आहे की भविष्यात अशी कोणती प्रक्रिया आपलं जग बदलेल?